माझ्या महानंद हरंगुळे चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अग्निदेवाला अपवित्र होण्याचा शाप प्राप्त झाला, हा शाप कोणी दिला आणि का दिला ह्याचा व्हिडिओ बघणार आहोत। तर तारकासुराला मारण्यासाठी म्हणून शिवपुत्राची आवश्यकता होती। तारकासुराने ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून मला मरणच येऊ नये असं वरदान मागितलं। तेव्हा ब्रह्मदेव म्हणू लागले, जन्मला तो मरतो, हे वरदान मला देता येत नाही, कारण मीच अमर नाही। त्याच्यामुळं तारकासुराने पुन्हा दुसरं वरदान मागितलं। तारकासुराला वाटलं शिव परमात्म्यानं वैरागी आहेत, सतीनं दक्ष यज्ञामध्ये जाळून घेतलेलं आहे आणि महादेवानं कामदेवाला तिसरा डोळा उघडून जाळून टाकलेला आहे, त्यामुळं शिवाला पुत्र होणार नाही असं म्हणून त्यांनी वरदान मागून घेतलं की शिवपुत्राकडूनच मला मृत्यू यावा, त्याशिवाय मृत्यू येऊ नये, म्हणून शिवाला पुत्र व्हावा म्हणून देवांचा प्रयत्न सुरू होता। पार्वती आईसाहेबाला पुत्र होणार नाही असा रतीचाही शाप होता आणि दुर्वास ऋषीचाही शाप होता। त्यामुळं देवांनी अग्निदेवाला कबुतराचा वेश घ्यायला लावलं। शिवपार्वती एकांतात असताना त्याच पर्वतामध्ये तो पक्षी गुटरघू असा घुमू लागला, आवाज करू लागला आणि पार्वती लाजली। शिवाचं वीर्य भूमीवर पडलं आणि ते नारद मुनींनी इशारा केला, कबुतराच्या वेशात असलेल्या अग्निदेवाने ते वीर्य तोंडामध्ये धरलं, गंगेपर्यंत पोहोचती करण्यासाठी म्हणून नेहू लागले। ही पार्वतीच्या लक्षात आलं आणि पार्वती आईसाहेबांनी सर्व देवा स्त्रियांना शाप दिला, तुम्ही मला जसं सर्व देवांनी मिळून कपट करून वांज केलं तसं सर्व देवांच्या स्त्रिया सुद्धा वांज होतील। तेव्हा शिव परमात्म्यानं त्यांना सांगितलेलं आहे, पार्वती तू सुद्धा एक देवस्त्री आहेस आणि तू स्वतःलाच शाप देऊन घेतल्यासारखं हे झालं। आधीचा तर तुला शाप प्राप्तच आहे, परंतु आता तू स्वतःलाच शाप देऊन घेतलंस, सगळ्याबरोबर तू सुद्धा एका देवाची स्त्रीच आहेस। ज्याप्रमाणे दोघं भाऊ असतात बघा, हे दोघं भाऊ एकाच आईच्या पोटी जन्म घेतात आणि दोघांचं भांडण होतं। जेव्हा एक भाऊ दुसऱ्या भावाला आईवर शिव्या देतो, आईवर घालून बोलतो, तेव्हा त्याची पत्नी म्हणते, अहो काय बोलतात, त्याची आई आणि तुमची आई काही वेगळी आहे का? तुम्ही स्वतःलाच शिव्या देऊन घेत आहात, शाप देऊन घेत आहात। त्याचप्रमाणे पार्वती आईसाहेबाचं झालेलं आहे, देवस्त्रिया वांज होत त्याला असा शाप दिला, तो त्यांना स्वतःला सुद्धा बाधलेला आहे। कबुतराच्या वेशात अग्निदेवाने वीर्य घेऊन गेले म्हणून पार्वती आईसाहेबांनी शाप दिला आणि अग्निदेवाची पत्नी जी स्वाहा हिनं सुद्धा अग्निदेवाला शाप दिलेला आहे। ही म्हणू लागली, तुम्ही जो पदार्थ तोंडात धरू नये तो पदार्थ तोंडात धरला, त्या कारणास्तव मी तुम्हाला शाप देते। तुम्ही जितके पवित्र आहात, यज्ञ होम हवन ह्यामध्ये अग्निदेव पवित्र आहेत, ह्याची जर पूजा करायची असेल तर स्नान करून शुचिर्भूत होऊन आपण यज्ञाच्या पूजेला बसतो, म्हणून अग्निदेव पवित्र आहे यज्ञामधला, परंतु तसंच तुम्ही अपवित्र सुद्धा व्हाल, मुर्दे भक्षण करताल असा शाप दिलेला आहे स्वाहा ही अग्निदेवाच्या पत्नीनं। जेव्हा आपण यज्ञाच्या पूजेला जातो तेव्हा पवित्र होऊन जातो, परंतु स्मशानभूमीमधून अग्नीला स्पर्श करून येतो, प्रेत जाळलेल्या अग्नीला जेव्हा स्पर्श करून येतो तेव्हा आपण अपवित्र होतो आणि घरी येऊन स्नान करतो। एका अग्नीला स्पर्श केला तर घरी येऊन स्नान करतो, दुसऱ्या अग्नीला स्पर्श करण्यासाठी स्नान करून जातो। असा ह्या स्वाहा हिचा शाप अग्नीला प्राप्त झालेला आहे। जेवढा तू पवित्र आहेस तेवढाच अपवित्र सुद्धा होशील, मुर्दे भक्षण केल्यानंतर अपवित्र होशील असा शाप प्राप्त झाला। म्हणूनच ह्या अग्नी मुर्देही भक्षण करतो आणि तिथं अपवित्र राहतो। माझी जर माहिती तुम्हाला आवडली कमेंट बॉक्समध्ये कशी वाटली हे लिहून पाठवा।
सर्च करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा.